घडलंय की तुम्हाला माझा चेहरा सुद्धा बघायचा नाही? काय झालं? का वागलात माझ्याशी असं? काय होतंय? बोला माझ्याशी, काय होतंय? काय? बघा असं गप्प राहू नका. प्लीज काहीतरी बोला, प्लीज प्लीज बोला, प्लीज प्लीज. मला खूप त्रास होतोय तुमच्या अशा वागण्याचा. माझ्यासाठी बोला. चूक तुझी नाहीये. माझं चुकलंय सगळं. काय प्रॉब्लेम? मला कळत नाहीये. माझ्या फिलिंग्सवर, माझ्या इमोशन्सवर माझा कंट्रोल करायला हवं होतं ना. मी नाही केलं. मी चुकलो. खूप चुकीचं घडलं. जे नाही घडायला हवं होतं ते घडून बसले. मी चुकीचा वागलोय खूप. मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलोय. काय चुकीचं वागलाय? मला नाही वाटत आहे तुम्ही काही चुकीचं वागलाय. बघा तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. मला कळेल असं बोला ना. कळलं पाहिजे ना. कळलंच पाहिजे. मी काय घोळ घालून ठेवलं. मी काय चुकीचं वागलो तुला कळलं पाहिजे ग. मी त्या दिवशी रात्री मी त्या रात्री इंद्रा हे काय करतोयस? राणीला यातला अजिबात काही कळतं का माने? तिला तू आधीच खूप दुखावलंयस. तिला तू आणखी त्रास नाही देऊ शकत. का थांबलात तुम्ही? कोणती रात्र काय झालंय? नाही मी नाही सांगू शकत. मी सांगूच नाही शकत तुला. असं काय घडलंय की तुम्ही मला सांगूच शकत नाही? काय थांबवतं तुम्हाला सांगण्यापासून? बघा आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही असं ठरवतं ना. मग सांगा मला. मी बायको आहे ना तुमची. मला सांगू शकता तुम्ही. मला कळत नाहीये. मी काय 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 बोलू? काय बोलतो मी? मला ना तू एवढी मेहनत घेते. तू सरप्राइजेस देते मला. मला ना असं वाटतं मी आय डोंट डिझर्व यू. आय डोंट डिझर्व युअर सरप्राइजेस. मला लाज वाटते, स्वतःची लाज. पण मी हे सगळं तुम्हाला आनंद वाटावा म्हणून करत होते. मी आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून करत होते. तुम्हाला नाही आवडत आहे का ते? त्याचा त्रास होतोय का? हा प्रॉब्लेम आहे का? मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम तुझं काही नाहीच आहे. प्रॉब्लेम माझा आहे. मग काय झालंय तेच विचारते मी. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मला जोपर्यंत प्रॉब्लेम सांगत नाही तोपर्यंत मी कसं सोडवणार ते? काय झालंय? मला ना समजत नाही. मी तुझ्याशी काय बोलतो, काय करतो, तुझ्यासमोर काय वागतो, मला माझंच कळत नाहीये. मला असं वाटतं माझं ना माझ्या आतल्या आत माझी लढाई सुरू आहे ग. मी स्वतःचीच लढतोय. मला समजत नाही. तू समोर आलीस ना माझ्या की मला त्रास होतो. मला काही सुचतच नाही. तू माझ्या समोर येऊ नकोस. तू लांब जा. तू जस्ट लीव मी अलोन. मला माझा वेळ हवाय ग. एवढंच. मला माझा वेळ हवाय. मी समोर आल्यावर त्रास होतोय तुम्हाला. तुम्हाला वेळ हवाय. माझ्यापासून वेळ हवाय. ठीक आहे मी देते तुम्हाला वेळ. तुम्ही पाहिजे तेवढा वेळ घ्या. तुम्हाला माझा चेहरा बघितल्यावर
त्रास होतोय ना? मग ठीक आहे. आता माझा चेहरा नाही दिसणार तुम्हाला, कारण तुम्हाला त्रास झालेला मला सहन होत नाही. तुम्हाला वेळ हवाय ना? मी देते तुम्हाला वेळ. पण त्यानंतर मला माझा नवरा हा असा नको. मी देते तुम्हाला वेळ, पण त्यानंतर या सगळ्या त्रासातून माझा नवरा मला माझ्याजवळ परत पाहिजे. मी देते ना तुम्हाला वेळ, पण त्यानंतर तुमच्या मनातलं मला सगळं कळलं पाहिजे. तुम्ही तुमचा हवा तेवढा वेळ, तुम्ही जोपर्यंत या सगळ्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत मी शपथ देते तुम्हाला, मी तुम्हाला काहीच विचारणार नाही. तुम्हाला जोपर्यंत स्वतःहून मला सगळं सांगावंसं वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही विचारणार नाही. मी तुमच्या समोर सुद्धा येणार नाही. मी माझ्या आई बुवांसोबत वस्तीत राहीन. राणी, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण तुमचं हे चिडणं, असं अस्वस्थ राहणं ते मला सहन होत नाही. आणि मी तुमच्या समोर राहिले तर तुम्ही असंच वागाल माझ्याशी. याचा तुम्हाला आणि मला सुद्धा त्रास. त्यापेक्षा जाते ना मी जाऊन ना आई आणि बुवा बरोबर राहील. तुम्हाला वेळ हवा होता, तुम्हाला तो वेळ मिळेल आणि मला सुद्धा विचार करायला वेळ मिळेल. मी आत्ताच जाते.